नमस्कार, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास नवरीसाठी हळदीचा ब्लाऊज शिवणार आहोत. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हालाही शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साडीला सुंदर असा लुक देणारी ही डिझाईन आपण बनवणार आहोत. तर बघा, ही डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 11 इंच आणि खालच्या साईडने आपण गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने इथे आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, वरच्या बाजूने आपण 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या साईडने 3 इंच घेतलेली आहे आणि मध्ये अर्धा इंच बाहेरून आपण असा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे आकार देऊन आता आपल्याला इथे हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. जेवढा आकार आहे तेवढंच इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे गळ्याचा आकार कट करून झालेला आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने गळ्याचा मटका आकार आलेला आहे. तर आता इथे थोडासा अजून आपल्याला ब्रॉड गळा पाहिजे, तर त्यासाठी आपण इथे कपड्याची डबल घडी करून घेऊयात. दोन्ही बाजूनी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे आणि इथे थोडासा आपल्याला ब्रॉड गळा कट करून घ्यायचा आहे. तर साधारण आपण इथे पाव इंचाचा गळा कट करून घेत आहोत. तर बघा, इथे आपण गळा कट करून घेतलेला आहे. तर बघा, आता थोडासा आपला गळा ब्रॉड झालेला आहे आणि कस्टमरला ब्रॉड गळा पाहिजे आहे, तर त्यासाठी मी असा ब्रॉड गळाच कट करून घेतलेला आहे. तर आता इथे आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे, तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे. कमरेच्या साईडने आणि शोल्डरच्या साईडने दोन्हीकडूनही अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि अगोदर इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित ठेवून आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने इथे आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. आता लगेच इथे आपल्याला गळ्याच्या साईडने ही शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अगोदर इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहे. तर दोन्ही शोल्डरला टाचपिन लावून घेऊन इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. टाचपिन लावल्याने कपडा घसरत नाही आणि शिलाई टाकायलाही सोपं जाते. त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे गळ्याला शिलाई टाकताना आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघू शकता, इथे आपण एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे. आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने मैत्रिणींनो, ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे साडीला सुंदर असा लुक येतो आणि सिंपल आणि साधी ब्लाऊज डिझाईन आहे. शिवायलाही सोपी आणि दिसायला सुद्धा सुंदर अशी डिझाईन आहे. तर बघा, मध्ये आता छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, कट देताना इथे एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश शिलाईच्या बाहेरच इथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. आता टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा कपडा पलटवून घेऊन ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर दोन्हीही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत तेही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने मैत्रिणींनो, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी आणि साडीला सुंदर असा लुक देणारी डिझाईन आपण बनवत आहोत. तर बघा, आता इथे दोन्ही बाजू व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित ठेवूनच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. अगदी सावकाश शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता, ह्या पद्धतीने नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा सहज शिवतील अशी सोपी पद्धत आहे आणि गळाही सोपा आहे.
आता लगेच इथे कमरेच्या साईडने ही शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील. कमरेच्या साईडने ही शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा इथे फिनिशिंग सहित आपण कमरेच्या साईडने ही शिलाई टाकून घेतलेली आहे. आता लगेच साईडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा ही डिझाईन नवरीने हळदीच्या ब्लाऊजवर शिवलेली आहे. तुम्हालाही अशी डिझाईन शिवायची असेल तर नक्की शिवा आणि साडीला सुंदर असा लुक द्या. तर बघा इथे एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे. आता मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर आता शोल्डरच्या सेंटरचा मध्ये घेऊन आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्स टाकताना दोन्ही टक्स एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. खालच्या साईडने अर्धा इंच घेऊन वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा टक्सची उंची ही एकसारखीच टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप महत्त्वाचे असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपला गळा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला गळ्याला नॉट टाकून घ्यायचे आहे. तर बघा इथे रेडीमेड नॉट टाकून घेणार आहे आणि त्याला इथे कपड्याचेच लटकन बनवणार आहे. तर कपड्याचे लटकन बनवण्यासाठी इथे चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि तो त्रिकोणी करून नॉट टाकून आपण इथे एक शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघा आता दुसराही कपडा आपण इथे त्रिकोण करून घेतलेला आहे. या पद्धतीने नॉट ठेवून घ्यायचा आहे. समोरच्या साईडने थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आणि एक क्रॉस अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे कपड्याचेच आपण सुंदर असे लटकन सुद्धा तयार केलेले आहेत. आता हे लटकन असे पलटवून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या कपड्याला थोडीशी डिझाईन असल्यामुळे लटकन सुद्धा खूप सुंदर तयार झालेले आहेत. आता हे लटकन आपण इथे लावून घेऊयात. तर बघा गळ्याच्या खाली 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट लावून घ्यायची आहे. आता एक बाजूने लावलेली आहे. दुसऱ्या बाजूने लावण्यासाठी आपण इथे दुसऱ्या बाजूला मार्किंग करून घेऊयात, जेणेकरून नॉट खालीवर होणार नाहीत, एकसारखेच येतील यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, आपली फिनिशिंग सहित सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही सिंपल अशी डिझाईन शिवायची असेल तर ही डिझाईन नक्कीच ट्राय करून बघा. मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.